नमस्कार, मी प्रसाद. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. देवदर्शनाचा हा दुसरा व्हिडिओ. आता आम्ही तुळजापूरमधून निघालेलो आहोत स्वामींच्या चरणी अक्कलकोटला. आम्ही प्रवास चालू केला तेव्हा सकाळचे 8:30 वाजले होते. देवदर्शनचा पहिला व्हिडिओ तुळजापूरचा आपण जर बघितला नसेल तर वरती उजव्या साईडला लिंक त्याची दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता. तुळजापूरमधून आता आम्ही कुरनूर मार्गे 67 किलोमीटरचा अक्कलकोटचा प्रवास चालू केलेला आहे. आज शनिवार असल्यामुळे गर्दी असणार असा मी एक अंदाज धरून चाललेलो आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध देवस्थान. तसे अक्कलकोट हे कर्नाटक राज्य सीमेलगत असल्यामुळे तेथीलही बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात. अक्कलकोटमध्ये स्वामींचं भव्य मंदिर आहे आणि गावामध्ये मठ आहे. पण आम्ही मंदिरातच जाणार आहोत कारण की आम्हाला स्वामींचे दर्शन करून कर्नाटक राज्यातील गाणगापूर आणि गाणगापूरमधून परत पंढरपूरचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे आम्ही फक्त मंदिराचं दर्शन करणार आहे. तुळजापूरमधून आपण सोलापूर मार्गे सुद्धा आपण अक्कलकोटला जाऊ शकतो. पण हा जो कुरनूर मार्ग आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अंतरही कमी पडते. तसा रोड तसा चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तन्मय आणि सुवर्ण अक्कलकोटला पहिल्यांदाच चाललेला आहे. मी लास्ट टाइम गेलो होतो 2007 साली. त्यानंतर मी आत्ता अक्कलकोटला चाललेला आहे. आत्ता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. तसं आम्ही सकाळी 8:30 वाजता तुळजापूरमधून निघालो होतो. 2 तासामध्येच आम्ही इथे पोहोचलो. गाडी पार्किंग करून आम्ही लगेच स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. कारण सकाळचा जो नाश्ता आहे आम्ही हा तुळजापूरमध्ये केला होता. त्यामुळे सध्या आता तरी कोणाला भूक नव्हती. म्हणलं पहिले दर्शन करावे आणि मग बघूया, जर कोणाला काही खावंसं वाटतं तर मग करूया परत नाश्ता. आत्ता आम्ही मंदिराच्या बाहेर आहोत आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी खूप होती. मी मातोश्री आहेत प्रसाद नांगरांच्या. ही गर्दी आहे. आरती चालू आहे सध्या. थोडा वेळ लाईन स्लो होती, आता हळूहळू पुढे चाललेली आहे. आत्ता आम्ही आलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. आपल्या समोरच स्वामी समर्थ यांचा गाभारा आहे. गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई असल्यामुळे गाभाऱ्यातील व्हिडिओ मी काढू शकत नाही. म्हणून आपल्याला समोरील स्क्रीनवर स्वामींचे दर्शन करून देत आहे. स्वामींचे दर्शन आमचे 1 तासामध्येच पूर्ण झाले आणि आपल्याला आता समोर वटवृक्ष दिसते, येथे स्वामी बसायचे. स्वामींचे दर्शन करून आणि आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढून आम्ही लगेच बाहेर पडलो. सर्वांना खूप तहान लागली होती. मग तिथून आम्ही गेलो उसाचा रस पिण्यासाठी. मंदिराच्या बाजूलाच आहे. उसाचा रस घेऊन आम्ही लगेच निघालो पार्किंगकडे. आणि आपल्याला जे समोर दिसते हे स्वामींचे अन्नछत्र. येथे मोफत प्रसादाचा लाभ असतो. आज एकादशी असल्यामुळे येथे खिचडी होती असं आम्हाला तिथून काही कळाले होते. आम्ही जाणार होतो प्रसाद घेण्यासाठी, पण गर्दी खूप होती आज शनिवार असल्यामुळे आणि आम्हाला पुढचाही प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही तसंच पुढे निघालो पार्किंगच्या दिशेने.
पार्किंगच्या जवळच आई तुळजाभवानीचे मंदिर होते. मग आम्ही सर्वजण गेलो मंदिरामध्ये दर्शन करायला. मंदिर छोटे पण खूप छान होते. पार्किंगचा एरिया तसा खूप मोठा आहे आणि पार्किंगच्या एरियाच्या शेजारीच एक छान असं एक गार्डन आहे. तन्मय गेला होता तिथे खेळण्यासाठी, पण गार्डन सायंकाळी उघडते असं त्याला कळाले. स्वामींचे दर्शन करून आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओ.